अमकाचा मेवणा आहे ना, त्याचं दुकान इथे अमकाचा मेवणा आहे त्याचा, बरं का. बरं मग ठीक आहे, तिथे गेल्यानंतर आम्ही त्याला सर्वप्रथम ओळख सांगतो, बरं का. तुमचा तो यो अमुक अमुक आहे ना तुमचा, त्याचा मी खास मित्र आहे, बरं का. आमच्याकडेच असतात ते, आम्ही एकमेकाचे खास मित्र, एकमेकावाचून राहत नाही. आणि मग ओळख सांगल्यानंतर अपेक्षा काय असते? अपेक्षा काय असते? 50 रुपयाची वस्तू त्याने आम्हाला 25 रुपयाला द्यावी, आणि 25 रुपयाला घेतल्यानंतर पण आमचं बोलणं काय असतं माहितीये? बरीच दुकानं आहेत पण मी तुमच्याच दुकानात आलो, का माहितीये का? आपल्या माणसाने आपल्याच माणसाला सहकार्य केलं पाहिजे. 25 रुपयाचं सहकार्य केलं त्याला कमी करून. उदाहरणार्थ आपल्याला ही समोरच्या माणसाची किंमत कळली पाहिजे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. असो ते साधू अगदी त्या शिष्यांबरोबर असे फिरत होते, शिष्यांना घेऊन फिरता 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 बरं का बऱ्याच गावांमध्ये गेले. पण जाताना अशा एका गावामध्ये गेले का त्या गावामध्ये हरिपाठ काय कशाला म्हणतात ते माहिती नाही. आपल्याला माहिती असेल, कारण महाराजांचं मार्गदर्शन आहे म्हटल्यानंतर तिथे काही त्या गोष्टींची कमतरताच नाही ना. काकडा कशाला म्हणतात हे माहिती नाही. कीर्तन प्रवचन तर विषय लांबच राहिला. हा पण त्यांना नाटक सांगा, तमाशा सांगा, अरे बाप रे, तुम्हाला A to Z सांगतील काय आहे काय नाही ते, बरं का. म्हणजे ज्या गावामध्ये कधी हरिपाठ नाही, काकडा नाही, ज्या गावामध्ये कधी प्रवचन नाही, कीर्तन नाही, हरिनाम सोहळा ज्या गावामध्ये कधीच नाही, पण तमाशा आल्यानंतर अख्खा गाव तुटून पडतोय, नाटक आल्यानंतर अख्खा गाव तुटून पडतोय, चित्रपट आल्यानंतर अख्खा गाव तुटून पडतोय, मुलाबाला सहित सगळे, बरं का. अशा गावामध्ये गेल्यानंतर यांना बघितल्या बरोबरच त्यांनी कधी साधू बघितलेलंच नाही ना, बरं का. करी वृत्ती जो संत तो संत झाला, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. साधूची व्याख्या तर मौलीने अतिशय सोपी आणि साधी दिलेली आहे. मी माझी आईसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी साधू जाण निश्चयसी निरंतर. मी माझं काही राहिलंच नाही, मी माझी आईसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, बाकी गोष्टी तर लांबच राहिले. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी साधूला बघितलं, म्हणे काय कुठे निघाला, कोणाकडे जायचंय? पहिलीच वेळ आहे तुम्ही आमच्या गावात आलेले आहेत आणि आमच्या गावात पहिलीच वेळ तुमच्यासारखी माणसं आम्ही पाहतोय. मग तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्या गावामध्ये एखादं मंदिर? म्हणे नाही, पूर्वीपासून आमच्या गावात मंदिरच नाही. ज्या गावात एकही मंदिर नाही त्या गावाला गाव म्हणावं का? आमच्या घराची ओळख करून देत असताना संत म्हणतात, ज्या घरात एकही हिंदू धर्माला मान्य असणारी प्रतिमा नाही ना, दिवा लागत नाही ना, अगरबत्ती ओवाळली दाखवली जात नाही ना, घर नाही स्मशान आहे ते. स्मशान. पण ज्या घरामध्ये हिंदू धर्माला मान्य असणारी एखादी देवाची प्रतिमा आहे, रोज ग्रंथ वाचन केलं जाते, नामस्मरण केलं जाते, दीपप्रज्वलन केलं जाते, देवाला अगरबत्ती दाखवली जाते, हात जोडून देवाला प्रार्थना केली जाते, घर नाही मंदिर आहे ते. मंदिरात तेच कार्य घडलं जाते, तेच कार्य घडलं जाते. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या गावात मंदिर नाही आहे, आम्हाला आवश्यकता पण नाही आहे, आणि तुमचं म्हणणं काय? तर म्हणे मग कुठेतरी एखाद्याच्या आंगड्या बिंगड्या आम्ही मध्ये राहतोय, कुठेतरी एखाद्या ठिकाणी आम्ही राहतोय, एक 2-3 दिवस आम्हाला राहू द्या इथे. देव काय, धर्म काय, आपलं कर्तव्य काय, आपण कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, बरं का, याचं मार्गदर्शन आम्ही करत असतो, समाज प्रबोधन करत असतो. म्हणे तुम्ही जे काही शब्द बोलताय ना ते शब्दच आम्ही पहिली वेळ ऐकतो. तुमचे शब्द जे आहेत ना ते शब्दच आम्ही पहिली वेळ ऐकतो. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला इथं कोणी राहू देईल म्हणून. आणि नाहीच राहू दिलं त्यांना, नाहीच राहू दिलं. सांगितलं त्यांना, महाराज ह्या गोष्टींची आम्हाला काही माहिती नाही, आवश्यकता वाटत नाही, त्यामुळे नाही राहिलेलेच बरे. जागा तर तुम्हाला कोणी देईल असं वाटत नाही, बरं का. तमाशावाल्यांसाठी जागा आमच्याकडे भरपूर आहे, नाटकवाल्यांसाठी, चित्रपटवाल्यांसाठी जागा आमच्याकडे भरपूर आहे. धर्म कार्य करणाऱ्यांना जागा नाही, देव कार्य करणाऱ्यांना जागा नाही. अरे बापरे, विचारग्रस्त झाले साधू पण आणि ते
साधूंच्या बरोबर असलेले शिष्य पण ते विचारग्रस्त याच्यासाठी झाले की त्यांना गावाच्या बाहेर जावं लागलं म्हणून नाही, जे बोलतायत त्या ग्रामस्थांचं व्हायचं काय पुढे, कसं होईल, संस्कार, संस्कृती, धर्मकार्य, देवकार्य काही माहिती नाही. जसे आले तसे जगले, वागले, वाढले, खाल्लं, पिल्लं, आला मृत्यू, निघून गेले. प्राण्या पक्ष्यांमध्ये यांच्यामध्ये काय फरक? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन प्राण्यांना आहे, आपल्यालाही तेच आहे. तेवढंच करून जर या जगाचा निरोप घेत असाल तर त्यांच्यात आपल्यात काही फरक नाही, काहीच फरक नाही. ऐका, गावाच्या बाहेर गेले ते साधू आणि त्या ग्रामस्थांकडे बघितलं, हात वर केल्याने काय म्हणतायत, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, साधू म्हणतायत त्या ग्रामस्थांना. शिष्यांना वाटलं शेवटी दिनाचा दयाळू, मनाचा मावाळू, जरी राहू दिलं नाही, अपमानकारक वागणूक भेटली तरी किती मोठं मन आहे आपल्या साधूंचं. काय म्हणतायत, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आणि पुढच्या गावात गेल्यानंतर मग सोर गाव लागलं त्यांना, बरं का. वांद्रे गावासारखं, सोर गावासारखं असं गाव लागलं, वांद्रे गावासारखं गाव लागलं, जिथे 2-2, 3-3 प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. जास्त आहेत का? 7-8 प्रवचनकार, कीर्तनकार, मृदुंगमणी, बरं का. कित्येक शिष्य त्यांचे, कित्येक कलावंत त्या ठिकाणी निर्माण झाले जातात, कित्येक कलावंत ते निर्माण करतात, बरं का. आणि मग हरिपाठ मंडळ, भजन मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार, हरिनाम सोहळे, म्हणजे वांद्र्याचा सप्ताह म्हणाल तर आपल्या 4 तालुक्यांमध्ये अगदी त्याची वाहवा केली जाते. वाहवा म्हटल्यानंतर स्तवन केलं जाते, बरं का. वांद्र्याचा सप्ताह, हरिनाम सोहळा. आणि मग अशा गावामध्ये ज्या वेळेला साधू आले, बरं का, तुम्हाला वाटतंय पुढच्या वेळेला तुमच्या गावाचं नाव घ्यावं ह्याच बोधामध्ये? वाटतंय? पुढच्या वेळेपर्यंत कमीत कमी 2 प्रवचनकर तरी तुमच्या गावातून तयार झाले पाहिजे. होतील का? हे काय टाइमपास चाललाय का हो? हे टाइमपास चाललाय का आपला? अहो, हे कार्यक्रम जे आपण आयोजित करतोय ना, अनेक जयंत्या साजऱ्या करतोय, अनेक वर्धापन दिन साजरे करतोय, हरिनाम सोहळे साजरे करतोय, कशासाठी माहितीये का? ती प्रेरणा आपल्या अंतःकरणामध्ये यावी, ती स्फूर्ती यावी, आणि अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक कलावंत त्याच्यातून तयार व्हावेत, हा उद्देश असतो, बरं का. आणि काय विशेष नाही हो, काही विशेष नाही. एक देवाला प्रार्थना करा, फक्त रोजचा नित्यनेम आहे जो तो नित्यनेम करा आणि प्रयत्न करा माऊली, स्वतःहून प्रयत्न करा. अजिबात मागे सरायचं नाही. काय एवढं विशेष नाहीये. एक तुळशीची माळ गळ्यात असली ना आणि पांडुरंग परमात्म्याचा धावा केला, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं, फक्त सरळ वागण्याचा, सरळ जगण्याचा प्रयत्न करा. जो असेल अभ्यास तो, बरं का. कर्मामध्ये खोट नको, अधर्म करू नका, अनितीने वागू नका, असत्य कर्म करू नका, सत्याचा मार्ग धरा. 100% पांडुरंग परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. असो, वांद्रे सारख्या गावामध्ये ज्या वेळेला ते साधू आले, त्यावेळेला साधूंचं दर्शन झाल्याबरोबर 1-2 नाही 50 माणसं समोर. या 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 महाराज, या आलात तुम्ही, आनंद वाटला. महाराज कुठे राहताय? मंदिरात की आमच्याकडे? कुठे राहताय? आश्रमात राहताय? कुठे राहताय? महाराजांनी सांगितलं आम्ही मंदिरात राहतोय. मग ठीक आहे महाराज. एक बोलतोय महाराज तुमची भोजनाची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था आम्ही करणार. एक बोलतो, दुसरा बोलतो आम्ही करणार, तिसरा बोलतो आम्ही करणार. महाराजांनी हात जोडले, पण शिष्यमंडळी तर पाहतच बसली की अरे बापरे, काय व्यवस्था आहे, बरं का. आणि तुम्हाला सांगतो, काकड्यापासून सुरुवात झाली पहाटेच्या तर जागर भजनापर्यंत कार्यक्रम. सगळी मंडळी त्या ठिकाणी अगदी आनंद घेतला सगळ्यांनी त्या हरिनाम सोहळ्याचा. मस्त की 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, मस्त हरिनाम सोहळा त्या ठिकाणी झाला. आणि 4थ्या दिवशी त्या ठिकाणी सगळ्यांना निरोप घ्यायचा म्हणून त्या साधूने सांगितलं, चला आता मस्त की आनंद वाटला, तुमच्या या गावात येऊन आनंद वाटला. अनेक भाविक भक्त भेटले, अनेक चांगल्या प्रकारची ज्ञानी मंडळी या ठिकाणी मिळाली, मार्गदर्शन आम्हालाही मिळालं, तुम्हालाही आमच्याकडून मिळालं. अगदी मस्त विचारांची देवाणघेवाण झाली. आणि खऱ्या अर्थानं विचारांची देवाणघेवाण म्हणजेच प्रवचन असते, बरं का. आता तुम्ही माझ्याशी बोलताय चेहऱ्याने, तसं बोललं पाहिजे. ऐकण्याची आवड अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. संवाद म्हणजेच प्रवचन, बरं का. असो,
आणि मग सगळ्यांचा निरोप घेतला, पण शिष्यमंडळी जरा नाराज झाली. शिष्यमंडळी म्हणतात, महाराज 12-15 जण अजून राहिल्यात ज्यांचा आग्रह आहे जेवायला या म्हणून. महाराज म्हणतात, किती जरी आग्रह झाला आणि किती जरी वातावरण आपल्याला अनुकूलित असेल कितीही, तरी साधूंनी एका ठिकाणी थांबू नये. काय म्हणतात साधू? बहती नदी और चलता साधू. नदी थांबलेली चांगली दिसते सुंदर, की वाहणारी नदी सुंदर दिसते? बरं, नदी वाहणारी चांगली दिसते की नाही? नदी वाहणारी सुंदर दिसते की नाही? तसा चालणारा साधू सुशोभित दिसत असतो, थांबणारा साधू नाही. जर महाराज घरापुरते थांबले असते तर आज घरीच असते ना. आपल्याला मार्गदर्शन मिळालं असतं, आपल्याला कळलं असतं का काय करावं काय नाही ते. कोणतरी प्रेरणा देणारा पाहिजे ना, मार्गदर्शक कोणतरी पाहिजे ना आपल्याला. आणि मग काय झालं, जेव्हा तो गाव सोडला ना महाराजांनी, साधूने, त्यावेळेला त्यांना निरोप द्यायला आलेले ग्रामस्थ हात जोडतायत तिकडून, रामकृष्णारी माऊली परत या, पुन्हा या. पण इकडून महाराजांनी हात वर केला आणि काय म्हणतायत, तुमचा गाव ओस पडो. ऐकलं का? ज्या गावात सगळं काही मिळालं त्यांना, 5-5, 7-7 प्रवचनकार, कीर्तनकार, मृदुंगमणी, हरिपाठ मंडळ, भजनी मंडळ, अरे बापरे बापरे काय म्हणावं ते. पण साधूंनी काय सांगितलं हात वर करून त्यांना, तुमचा गाव ओस पडो. आणि हे ऐकल्याबरोबर खऱ्या अर्थानं त्यांच्या बरोबर असलेल्या शिष्यांच्या अंगाचा काटा उभा राहिलो, कदाचित आपला पण राहिला असेल. बरं का? काय म्हणतायत साधू? ज्या ठिकाणी काहीच मिळालं नाही, हाकलून काढलं, त्यांना म्हणतात तुमचा गाव आत्ताच तुमची भरभाटी हो. आणि ज्या ठिकाणी सगळं काही मिळालं त्या ठिकाणी म्हणतात तुमचा गाव ओस पडो. पण ठीक आहे, साधू म्हणतायत, त्यांच्या पुढे कोण काय म्हणणार. शेवटी थोडासा प्रवास पुढे केल्यानंतर शिष्यांच्या मध्ये कुजबूज चालू झाली. कुजबूज चालू झाल्यानंतर राहवतच नाही म्हणून एका शिष्याने हात जोडून साधूंना विनंती करून विचारलं, महाराज विचारू का? एक विचारू का? महाराज बोलतात, एक नको 2 विचार. सगळ्याचं उत्तर देतो मी तुला, कारण त्यांची कुजबूज महाराजांनी ऐकली होती. दादा, एक कशाला, दोन्ही विचार ना. तर विचाराचं दोन्ही आहे ना, हे कसं ना ते कसं, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल ना. 2 विचार. बरं मग ठीक आहे. मग सांगितलं त्यांनी, महाराज ज्या ठिकाणी आपल्याला काहीही मिळालं नाही, ज्या ठिकाणी आपल्याला राहू दिलं नाही, ज्या गावामध्ये आपल्याला थांबू दिलं नाही, आपली व्यवस्था झाली नाही, त्या ग्रामस्थांना बाहेर निघून काय म्हणाले तुम्ही, तुमचा गावातच तुमची भरभराटी हो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सगळं काही मिळालं, जे पाहिजे ते अनुकूलित वातावरण, कितीही दिवस राहिलो असतो तरी टेन्शन नाही अजिबात खाण्यापिण्याचा. शिष्य म्हणतात, तिकडे बाहेर पडता पडता तुम्ही म्हणताय तुमचा गाव ओस पडो. त्यावेळेला साधूंनी सांगितलं, दादा ज्यांना हरिपाठ माहिती नाही, आता व्यवस्थित कानपणाने डोळे पण उघडे ठेवा. काय म्हणतायत साधू? ज्यांना हरिपाठ माहिती नाही, ज्यांना काकडा माहिती नाही, ज्यांना प्रवचन माहिती नाही, ज्यांना कीर्तन माहिती नाही, ज्यांना देव कार्य करण्याची सद्बुद्धी नाही, अशी माणसं गावाच्या काय घराच्याच बाहेर नाही पडतील तर बरं आहे. कारण जिथे जातील तिथं तमाशा करतील. व्यसनाधीन झालेला माणूस जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना, तेव्हा अजून 4 व्यसनी तयार होतात. खरंय की खोटं आहे? खरं आहे ना? तुम्ही सोर गावातीलच ना बाबा? काय नाव तुमचं? वसंत दिनकर बाबा. काय वय आहे तुमचं? 71 वय आहे. अरे बापरे, बघा जसे बसले तसेच बसलेत, अजून मांडी पण नाही बदलली त्यांनी. 71 वय आहे. असो, तुमच्या बालपणी किंवा तरुणपणी तुमच्या गावामध्ये बोटावर मोजणारीच माणसं व्यसन करायची ना? खरंय की खोटं आहे? कधीतरी 4-5 जण बसले तुम्ही का मग ते मोजायचे, अमुक एक व्यसन करतो, तमुक एक करतो, अमक्याचा बाप ना तमक्याचा म्हातारा, एवढीच व्यसनी फक्त. आता मोजाल का? मोजाल आता? माय माऊली, गावात किती व्यसनी आहेत, किती जण व्यसन करतायत, मोजू शकतो आपण?
अहो आपल्याला माहिती असलेले कमी आहेत, नसलेले जास्त आहेत. फक्त संध्याकाळी आड्यापाड्यावर फिरा, मग तुम्हाला कळेल कोण कोण कुठे कुठे भेटतंय ते. असो, ती 4 जी होती ना, ती 4 घराच्या बाहेर पडली म्हणून 40 तयार झाली. खरं आहे की खोटं आहे? आज कितीतरी माणसं अशी आहेत माऊली आपल्या समाजामध्ये, ज्यांना आपण मोठी समजतो, ती संध्याकाळच्या वेळेला जातात माळावर, 4-5 तरुण पोरं घेतात, त्यांना पाचतात. त्यांना एकदा लत लागली, त्यांना एकदा सवय लागली का त्यांना बाजूला सारीची दुसरी 4 पोरं घ्यायची. गाव जो नासवाचा काम केलाय ना, ते ह्यांनीच, आड्यापाड्यावर बसणाऱ्यांनी. मग अशी माणसं साधू पुरुष काय म्हणतात माहितीये का? तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. म्हणजे दुसऱ्या गावात तुम्ही हल्दीना जाणार नाही ना, पिऊन धिंगाणा करणार नाही. गावात जर भरभराटी झाली तर समजतंय ना? तुम्ही घराच्या बाहेरच नाही पडाल तर बरं आहे, कारण घराच्या बाहेर पडून शेजाऱ्यांकडे जरी गेलात तरी त्यांच्या पोराला सवय लावाल प्यायला. म्हणून व्यसनाधीन झालेली मुलं, व्यसनाधीन झालेली माणसं, ज्यांना हरिपाठ माहित नाही, काकडा माहित नाही, प्रवचन माहित नाही, नवे नवे देवकार्य धर्मकार्य ज्यांना माहिती नाही, संस्कार आणि संस्कृती काय आहे हे ज्यांना माहिती नाही ना, त्यांची गावातच भरभराटी हो. पण ऐका ना दादा, जे प्रवचनकार आहेत, जे कीर्तनकार आहेत, जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कलावंत चांगल्या प्रकारे आहेत ना, ज्यांच्याकडे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत ना, त्यांचा गाव ओस पडो. कारण का माहितीये का? त्यांनी घरातने गावात पण थांबू नये. कारण ज्या गावात जातील तिथे हरिपाठ मंडळ तयार करतील, ज्या गावात जातील तिथे प्रवचनकार तयार करतील, ज्या गावात जातील तिथे कीर्तनकार तयार करतील. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय त्या युगाचं नाव आहे कलियुग. या कलियुगामध्ये जर तुम्हाला पैशाने श्रीमंत व्हायचं असेल, धन दौलतीने जर श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहेत. पण विचाराने, गुणांनी आणि कर्माने जर श्रीमंत व्हायचं असेल तर आई गावदेवी सारखं हे कार्य आपण आणि ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलंच पाहिजे. आणि ते आपण प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, साधू पुरुषांचं मार्गदर्शन आणि सत्पुरुषांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. तरच आपल्याला ती प्रेरणा निर्माण होईल, विचारांची श्रीमंती निर्माण होईल खऱ्या अर्थानं. अन्यथा विचारांची श्रीमंती किंवा गुणांची श्रीमंती निर्माण होणार नाही, तशी सहज मिळणार नाही. बरं का? साधूचा ड्रेस करून जर दादा साधू होता आला असतं ना, तर सीतामाईकडे जाताना रावणाने कुठला वेश केला होता बघ? साधूचाच ना. ड्रेस केल्यानंतर बुद्धी पलटली का त्याची? काही परिणाम झाला का? काहीच नाही ना माऊली, काहीच नाही ना. बरं का? म्हणून नुसतं वर्षांगाने आम्हाला ड्रेस करून चालणार नाही, आम्हाला अंतरंगाने कार्य करावं लागणार आहे. आम्हाला मनापासून धर्म कार्य करावं लागणार आहे. बरं का? एका आंबे ज्या वेळेला पिकायला लागतात, बरं का, आंब्याच्या झाडावर ज्या वेळेला कैऱ्या असतात, त्या कैऱ्या ज्या वेळेला पिकायला लागतात त्यावेळेला काही मुलं त्या आंब्याच्या झाडाला दगड मारत होती. आंब्याच्या झाडाला दगड मारत होते. बरं का माऊली? आणि तिथूनच येण्या जाण्याचा रस्ता होता. मुलं दगड मारतायत आंब्याला आंबे पडावेत म्हणून. पण दगड मारता 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 काय झालं माहितीये का? पलीकडून एक साधू पुरुष सत्पुरुष येत होते. नकळत त्या मुलांनी आंब्याला मारलेला दगड खाली पडताना त्या साधूच्या कपाळाला, डोक्याला लागला. लागल्याबरोबर थोडा आवाज केला. अरे बापरे! तो आवाज मुलांनी ऐकला. ती मुलं धावपळ करत पळाली नाही. आपल्या डोक्यात असेल पळाली नाही. ती मुलं धावपळ करत त्या आवाजाच्या दिशेने आली. पाहतात तर सत्पुरुष साधू बाबा महाराज, त्यांच्या कपाळाला दगड लागलेला आहे आणि त्याच्यातून रक्त वाहत आहे. सगळ्या मुलांनी लहान लहान तोंड केली. बरं का? हात जोडायला लागले. बाबा, तुमच्या मारायच्या उद्देशात नाही मारला हो. तुम्हाला लागेल असं माहिती नव्हतं बाबा. तुम्ही आम्हाला दिसले पण नाहीत बाबा. तुम्ही दिसले जरी असते ना तरी आम्ही दगड मारला नसता आंब्याच्या. पण बाबा, आंबा मिळावा, आंब्याचं फळ आम्हाला मिळावं म्हणून आंब्याला, त्या झाडाला दगड मारला. आणि नकळत तुम्ही तिथून जात असताना तुमच्या लागला बाबा. तुमच्या मारण्याचा उद्देश नव्हताच. त्या मुलांचं बोलणं ऐकल्यानंतर साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. साधू रडायला लागले.
डोळे पाणावले त्यांचे, पाण्याने भरले साधूचे डोळे, त्या महापुरुषाचे डोळे पाण्याने भरले. मुलं पुन्हा हात जोडतायत, बाबा जास्त त्रास होतो का, जास्त लागलं का बाबा, बाबा पाणी आणू का तुम्हाला, बसताय का इथे सावलीला, जास्त वेदना होतात का बाबा, रडताय तुम्ही. त्यावेळेला साधूने दिलेलं उत्तर आहे का काय. साधू म्हणतायत, बाळा अरे वेदना होतायत म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही, मला त्रास होतोय म्हणून मी रडत नाही दादा. मी हा विचार करतोय की त्या झाडाला तुम्ही जेव्हा दगड मारताय ना, तेव्हा ते झाड तुम्ही मारलेल्या दगडाचं फळ म्हणून तुम्हाला आंबा देतोय रे दादा, आंबा देतोय तो. पण दादा आज माझ्याकडं तुम्हाला द्यायला काहीच नाही ना, याची खंत मला वाटते. याला साधू म्हणतात, याला साधू म्हणतात. वाचा ना जरा ज्ञानेश्वरी, वाचता वाचता माऊली ज्ञानोबांना वाचा, मग तुम्हाला कळेल साधू कोणाला म्हणतात. अरे ज्यांना समाजाने स्वीकारावा, मानपत्र मिळावा म्हणून आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितली, आणि रुक्मिणी मातानी विठ्ठलपंत दोन्ही उभयतांनी, आईसाहेबांनी दोन्ही उभयतांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. कशासाठी, माझ्या मुलांना समाजाने स्वीकारावं, माझ्या मुलांना जगता यावं, वागता यावं, मानपत्र मिळावं, समाजामध्ये राहता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. लहान लहान लेकरं सोडून जात असताना त्या माई माऊलींना काही वाटलं नसेल. अरे ज्या लेकरांना अजून काही माहिती नाही, संसार काय, घर काय, काय कशा पद्धतीने राहावं, कशा पद्धतीने काय करावं, काही माहिती नाही. आणि ऐका ना, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आई वडिलांच्या आधाराची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, त्या वेळेला माई माऊली सोडून जायचं आहे, काही वाटलं नसेल त्यांना दोघांना. एकांतात बसा कधीतरी, ज्ञानेश्वरी वाचता वाचता, अमृत अनुभव वाचता वाचता, हरिपाठ करता करता, वाचता वाचता कधीतरी माऊलींचं चरित्र आठवा. अरे एखाद्या वेळी माऊलींनी बाहेर पडावं आणि एखाद्याच्या अंगावर सावली पडावी, त्यांनी जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करावी आणि म्हणावं, बाटलो रे बाटलो, संन्यासाच्या पोराची सावली माझ्या अंगावर पडली. हे शब्द ऐकल्यानंतर कानाला काही वाटत नसेल का माऊलींचे. भूक लागलेली आहे, पोट भरावं म्हणून, भूक भागावी म्हणून रेग भगवंताने लावलेला जठराग्नी, त्याच्यामध्ये आहुती टाकावी म्हणून काहीतरी मिळावं या उद्देशाने माधुकरी मागण्यासाठी जायचे. खटाखट दरवाजे लोक लावून घ्यायचे. कुठेतरी एखाद्या माझ्या माय मौलीला वाटावं की अरे लहान पोरं भूक लागली असेल म्हणून तिने काहीतरी जे असेल अन्नधान्य ते त्यांच्या झोळीमध्ये द्यावं, आणि तेही एखाद्या नराधमाला जर माहीत झालं तर ती झोळी त्याने भर रस्त्यामध्ये उलटी करावी आणि म्हणावी, संन्यासाची पोर होणारी तुम्ही जीवन काय करणार, खाऊन काय करणार, जगून काय करायचंय तुम्हाला. पण ज्यांनी अशी वर्तणूक केली ना, ज्यांनी असा त्रास दिला ना, ज्यांनी आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगायला लावली ना, ऐका, ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली ना, त्या वेळेला माऊलींनी सांगितलं नाही की आता त्यांना बघून घ्या म्हणून. ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा वाटोळा झाला पाहिजे, नाही 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 नाही. अरे ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली ना, त्यावेळेला स्वतःसाठी, स्वार्थासाठी, आपल्याच साठी न मागता विश्वासाठी केलेले विश्वात्मक देवाकडे विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. काय म्हणतायत माऊली, आता विश्वात्मके देवे येणे वागेद्य तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. आणि पहिलीच मागणी आहे पसायदानातली, जे खळांची वेंकटी सांडव. माणूस कोणताही वाईट नाही दादा. जन्माला घालताना प्रत्येकाला भगवंतांनी निर्मळ स्वच्छ अवस्थेत जन्माला घातलेला आहे. जसा संग झाला, जसा वारा लागला, जसं जसं आपल्याला वातावरण मिळालं ना, तसे तसे आपल्याकडे गुण निर्माण झाला, आपलं जगणं वागणं निर्माण झालं. आणि म्हणून माऊली विनंती करतायत त्या पांडुरंग परमात्म्याला, आपल्या श्री गुरूंना आणि विश्वात्मक देवाला प्रार्थना करतायत, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि मग एकदा त्यांचा वाकडेपणा गेला, त्यांचा हेकेगोरपणा गेला, त्यांचा अभिमान अहंकार गळून पडला ना, की मग त्यांची सत्कर्म रती वाढो, त्यांची बुद्धी वाढली पाहिजे, येऊन बसले पाहिजे तिथे, कधीतरी गावदेवी मातेच्या पुढे नामस्मरण केलं पाहिजे, कधीतरी सेवा केली पाहिजे गावदेवी मातेची, कधीतरी स्वतःहून स्वतःच्या बुद्धीला वाटलं पाहिजे, चला आज आपण पूजा करूयात गावदेवी मातेची, आंघोळ घालूयात, आपण अभिषेक करूयात. कधीतरी वाटलं पाहिजे आपलं कर्तव्य आहे या ठिकाणी येऊन स्वच्छता करणं, साफसफाई करणं. कधीतरी एखाद्या महिलेला वाटलं पाहिजे, चला ज्याप्रमाणे आपण आपलं घर रोज साफ करतो
करतोय ना, कधीतरी एकदा जाऊन इथे पोछा मारावं, पाणी टाकावं, जरा स्वच्छ धुवून काढावं, याला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी म्हणतात याला, सद्बुद्धी म्हणतात. सत्कर्म रती वाढो, त्यांची बुद्धी वाढली पाहिजे, त्यांची बुद्धी प्रकाशित झाली पाहिजे सत्कर्माकडे. आणि मग ज्याच्याकडून परमार्थ घडतो ना, जो देवाचा झाला, जो माझ्या गावदेवी मातेचा झाला ना, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. ज्याला जे पाहिजे त्याला ते द्या मौली, ज्याला जे पाहिजे त्याला ते द्या. बरं का, तुम्ही त्यांना दगड जरी मारलात ना, संतांना शिव्या जरी दिल्यात ना, तरी संत ओव्याच गात असतात. त्याचं प्रतिउत्तर ओव्यातूनच देत असतात, ओव्यांतूनच देत असतात. जगद्गुरु तुकोबा. मौलिक दुर्दैव फक्त एवढंच आहे की आम्ही रोज गाथा वाचतो, पण अजूनही